तथागत भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचप्रमाणे मंचावर बसलेले माझे सर्व आदरणीय धर्मचारी, धर्मचारिणी, धर्ममित्र आणि धर्मसहाय्यक सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. ऍक्च्युली मी वेळेच्या बाबतीत पक्की असते, पण मला आज म्हणजे काल 2-3 दिवसापासून तब्येत बरी नाही आणि माझी मुलगी आली होती माझ्याकडे. तिने मला आता ड्रॉप केलं आणि मग ती गेली. तर असो 2023, 2024 आणि 2025 हे 3 वर्ष लागोपाठ चेअरमॅन काय असतं हे मी अनुभवलेलं आहे. आणि खरोखर कुठलीही गोष्ट जीवनामध्ये करत असताना निस्वार्थपणे केली पाहिजे. आपल्याला जेवढं देता येईल संघाला, ते आर्थिक दान असो, आपली एनर्जी असो आणि आपली वाणी असो, निस्वार्थपणे आपण हे काम केलं पाहिजे. ज्यावेळेस अपेक्षा समोर येते किंवा मनामध्ये डोकावते, त्यावेळेस मात्र कुठेतरी काहीतरी घडत असतं चुकीचं. आणि ते चुकीचं घडणं म्हणजे खऱ्या अर्थाने शरणगमन नव्हे. अर्थात आपण मनुष्य आहोत, चुका होणार, पण आपण शरणगमन केलं म्हटल्यानंतर, दसशील घेतले म्हटल्यानंतर आपण ते जागृतीपूर्वक आपल्या आचरणात आणायला पाहिजे. आणि हाच अनुभव मी घेत 3 वर्ष ॲज अ चेअरमॅन म्हणून मी कुठलीही म्हणजे 3 वर्षामध्ये मीटिंग मिस केलेली नाही आहे. आणि मी सर्वांसोबत राहिलेली, मी सर्वांच्या सोबत राहून प्रत्येकाच्या अस्तित्वाचा अनुभव घेत होते. आणि हेच अनुभव मला आजपर्यंत खूप काही शिकवून गेलेले. जीवनामध्ये माणसांनी कसं राहिलं पाहिजे, कशा पद्धतीने निस्वार्थपणे कामं केली पाहिजे. आपलं नाव निघावं म्हणून कोणी काम करू नये. आपल्याला कोणीतरी खूप चांगल्या पदावर म्हणजे खूप आपलं नावलौकिक म्हणजे करावं म्हणून आपण काम करू नये. जसं की म्हणते की त्यांना कधी वाटलंच नव्हतं की मी संघ स्थापन करेल, पण त्यांनी केला आणि ते झालं सुद्धा. आज संपूर्ण जगामध्ये, सगळ्या म्हणजे जगामध्ये आपले खूप सारे सेंटर आहेत आणि या सेंटरमध्ये मनुष्य घडवण्याचं काम चालू असतं. आणि बनतेना हे सगळं अभिप्रेत होतं आणि म्हणून बनतेंनी हा मार्ग जाणला आणि कृतीत आणला. त्यांनी बाबासाहेबांना सुद्धा जाणलं आणि म्हणूनच आज आपण संसार करून धर्मचारी बनू शकतो हे आपल्याला बनतेंनी सांगितलं. आणि संसार करून सुद्धा आपण धर्मकार्य करतो हे मी खूप चांगल्या रीतीने अनुभवलेले. की माझ्या लहानपणापासून माझ्या वडिलांनी मला खूप पाठिंबा दिला. आफ्टर मॅरेज माझ्या मिस्टरनी खूप पाठिंबा दिला. तर जीवनामध्ये बघा, नातं म्हणून बघू नका तुम्ही, पण ती व्यक्ती कशी मदत करते एकमेकांना हे लक्षात घ्या. नातं पुढे जाऊ देत नाही, मर्यादा टाकतं. हे करू नको, तू बाई आहे, तू इथं जाऊ नको, तू ते करू नको, हे नको करू. हे कोण करतं? हे नात्यात असलेले पुरुष करतात. पण आपण लिंगभेदाच्या वर उठलं पाहिजे. स्त्री करू शकत नाही असं आपण म्हणू शकत नाही. तुम्ही स्त्रियांना काही सांगा, स्त्रिया करू शकतात. त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य असतं. पण नात्यामधून जेव्हा आडकाठी घातली जाते त्या स्त्रीला ती सगळ्या म्हणजे शक्ती दाबून ठेवते आणि मग ती वर येऊ शकत नाही. पण मला लाभलेले माझे
घरातले दोन्ही पुरुष, माझे वडील, माझे मिस्टर आणि माझी मुलगी अजूनही तिला वाटतं की मम्मी एवढं ऑपरेशन झालं, एवढं करती, ती खूप काळजी करत असते, पण मला तिची मदत होती. एखाद्या आईसारखं ती विचारपूस करत असते आणि खूप चांगल्या रीतीने मदत होते. असं वाटतं की अरे एक प्रकारे बोधिसत्व आहे, आपली काळजी पण वाटतात आणि आपल्याला वेळोवेळी सांगत पण असतात की थांब, जिथं थांबायची गरज आहे तुला. तर अशा पद्धतीने हे जीवन जगत असताना मी खूप चांगल्या रीतीने खूप लोकांच्या चांगल्या सानिध्यात सुद्धा मी राहिलेली आहे. मला आठवतं की ज्यावेळेस मी बंतेंना विचारलं की बंते मला धम्मचारिणी व्हायचंय, त्यावेळेस बंते मला म्हटले की खूप चांगली गोष्ट आहे, पण कशासाठी व्हायचंय? तर मी म्हटलं मला प्रचार आणि प्रसार करायचा आहे आणि धम्म सुद्धा जाणून घ्यायचा आहे. तर त्यावेळेस बंते म्हटले खूप चांगली गोष्ट आहे, पण पुढे जाऊन तुझं लग्न झालं, तुला सर्व्हिस लागली, तर तू कसं काय बॅलन्स करणार आहे? किती मोठा विचार होता पुढचा. आणि तो विचार मी ऐकल्याबरोबर मी बंतेंना स्पष्ट बोलली, येस म्हटलं बंते, मी हा विचार केलाच नव्हता की मी पुढे कशी बॅलन्स करेन संसार, ड्युटी माझी. आणि मग त्यावेळेस मग मी म्हटलं की ठीक आहे बंते, मी याच्यावर नक्की विचार करणार. आणि त्याप्रमाणे खरोखर मी तब्बल 10 वर्ष घेतली त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर. आणि नंतर मी विनंती केली. मी स्वतःलाच बघत होते की मी पात्र आहे का त्या ब्रह्मचारिणीच्या ह्याच्यामध्ये उतरण्यासाठी. तर बंधूंनो आणि भगिनींनो, इतरांना बघू नका, तुम्ही स्वतःला बघा की तुम्ही कसे आहात. आणि सगळ्या गोष्टी, चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्यामध्येच असतात. तर चांगल्या गोष्टींचा तुम्ही त्या चांगल्या गोष्टींना पुढे घेऊन जा, विकसित करा. आणि ज्या काही टाकाऊ गोष्टी असतात त्या आपण टाकल्याच पाहिजे. त्यांना सोबत घेऊन काही उपयोग नाही जीवनामध्ये. तर अशा रीतीने माझी लहानपणापासूनची आतापर्यंत जी वाटचाल झालेली आहे आणि ती प्रामाणिकपणे मी केलेली आहे. सगळ्या ज्या ज्या जबाबदाऱ्या मला संघाकडनं देण्यात आल्या होत्या त्या प्रामाणिकपणे घेतलेल्या आहेत. अर्थात या गोष्टींना सुद्धा अनेक शत्रू सुद्धा होते, पण मी त्यांना मित्रच मानलेले सर्वांना. तर असो, नवीन मृदुद्या म्हणल्या अस्त होणार आहे नाही का सूर्याचा, पण सूर्याचा अस्त नाही होत. सूर्य काही कालासाठी फक्त म्हणजे झाकला जातो आणि पुन्हा तो उगवतो, हे ना. तर तसं आता मी चालले अंधारामध्ये, हे उगवणार आहे सिद्धीसागर. तर चांगली गोष्ट आहे. सिद्धीसागरांना मी खूप लहानपणापासून बघत आहे आणि खूप प्रामाणिक आहे सिद्धीसागर. आणि मला त्यांची जोडी म्हणजे यशोरत्न आणि सिद्धीसागर हे आपल्या सगळ्यामध्ये, या भागामध्ये खऱ्या अर्थाने हे दोघं जण खूप कार्यरत आहे आणि कार्यरत राहतील अशी मी अपेक्षा करते त्यांच्याकडनं. आता त्यांची सुद्धा म्हणजे ड्युटी आहे, सर्व्हिस आहे, कुटुंब आहे आणि सगळंच काही गोष्टी असतात आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, पण त्या सांभाळत सगळ्यांनी करायचं असतं आणि एकमेकांना मैत्री द्यायची असते. तर ही मैत्री अर्थातच सर्वांमध्ये असते, पण काही लोक मैत्री खूप थोडी देतात आणि लगेच बाजूला होतात. पण तसं न करता प्रत्येकाने भरभरून द्या, भरभरून मैत्री करा, भरभरून म्हणजे नाही का करुणा द्या, भरभरून म्हणजे वीर्य, म्हणजे या ठिकाणी आपलं वीर्याचा वापर करा. तर खूप चांगलं आहे. मी या ठिकाणी 2 शब्द माझे कंप्लीट करते आणि तुमची सगळ्यांची रजा घेते. नमो बुद्धाय, जय भीम.